अमरावती शहरातील साईनगर परिसरातील 2 कॅफेवर पोलिसांनी धाड घालून 14 युवक युवतींना अश्लील चाळे करताना पकडलं। या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे। अमरावती शहरात सध्या अवैध धंद्याचे पेव फुटले आहे। यातच कॅफे चालक कॅफेच्या नावाखाली अवैध धंदे करत असल्याचं समोर आलं आहे। एका तासाचे 300 ते 400 रुपये घेऊन तरुणींना जागा उपलब्ध करून देण्यात येते। त्यामुळे प्रत्येक परिसरात हा प्रकार सुरू झाला आहे आणि अशा कॅफेंमध्ये दुपारपासून ते रात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची आणि तरुणींची गर्दी असते। त्यामुळे शहर पोलिसांनी असे कॅफे आता रडावर घेतले आहे। दरम्यान बडनेरा मार्गावरील बेनाम चौकातील कॅफे कनेक्शन आणि सातुर्णा येथील फॅन्टसी कॅफेमध्ये तरुणी अश्लील चाळ करत आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली। दामिनी पथकासह एकाच वेळी दोन्ही कॅफेवर धाड टाकण्यात आली। या कॅफेमधून 14 युगुलांना ताब्यात घेण्यात आलं आणि ते कारवाई दरम्यान नको त्या अवस्थेत होते। तर हे 14 युगुल आणि दोनही कॅफे मालकांना पकडून राजापेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आलं। या दोन्ही कॅफे संचालकांवर आणि या युगुलांवर कारवाई करण्यात आली। महिला सेल आणि दामिनी पथक मार्फत आपण ही कारवाई केली आहे। शहरामध्ये जे काही कॅफे आहेत ते छुप्यारित्या जोडप्यांना तिथे जागा उपलब्ध करून देतात। अतिशय अंधारमय अशा ठिकाणी सिक्रेटली असं हे काम चाललंय। तर या अशा वाईट प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी सीपी सरांच्या मार्फत त्यांच्या आदेशाने आपण आणि डीसीपी मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आपण ही कारवाई केली आहे। यामध्ये आपण 2 कॅफे चेक केले, त्यामध्ये एका ठिकाणी 3 आणि एका ठिकाणी 4 जोडपे असे मिळून आले। तर हे मुंबई चौपाटी जो परिसर आहे तापडिया मॉलच्या बाजूला त्या फॅन्टसी कॅफेमध्ये आपल्याला 3 जोडपे मिळून आले आणि एक सातुर्णा रोडवरती एक कॅफे आहे, कॅफे कनेक्शन, तर तिथे आपल्याला 4 जोडपे मिळून आले। त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली आहे आणि मुला मुलींना त्यांच्या आईवडिलांच्या आणि पाल्यांच्या ताब्यात दिलेलं आहे।